नमस्कार. शशिकला माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आमची ओळख तुम्हाला खरं वाटणार नाही, 75-76 सालापासून आहे. म्हणजे ती कशी झाली तर एक कार्यक्रम आम्ही दोघींनी एकत्र केला उपाशी विठोबाच्या देवळात. आणि त्या ठिकाणी शशिकला क्लासिकल गायली आणि तेव्हा मी नुकतीच सुरुवात केली होती लाईट गायला. खरं म्हणजे मी फार गात नव्हते लाईट, पण तरी मी लाईट गायले आणि शशिकला क्लासिकल गायली. असा तो आमचा एकत्र कार्यक्रम. आणि मला असं वाटतं की माझी सुरुवातच पुण्यातल्या कार्यक्रमांची त्या कार्यक्रमाने झाली, उपाशी विठोबाच्या देवळातल्या. त्यामुळे तिची ओळख आणि ती जी गट्टी जमली ती आजपर्यंत आहे. आकाशवाणीवर आम्ही बरोबर होतो. म्हणजे ऑडिशन पास झाल्यानंतर आकाशवाणीचे कार्यक्रम, ऑडिशन पास झाल्यानंतर जे पहिले कोरससाठी बोलावतात तसं आम्ही दोघी तेव्हा कोरससाठी जायचं. आणि मला वाटतं 12-15 तरी 15-16 तरी आम्ही कोरस एकत्र केली. आणि त्यावेळेची आकाशवाणीवरची जी मजा की रेकॉर्डिंगला गेलं की तिथून बाहेर जायचं, मस्त खायचं प्यायचं, तेव्हाच्या गप्पा. तिच्या हुशारीबद्दल तर बोलायला काही नकोच. ती कॉलेजमध्ये सर्व्हिस करत होती, पण त्याच्या बरोबरीने ती गाणं करत होती. म्हणजे दोन्ही एकत्र करताना सुद्धा गाण्यावरची निष्ठा जराही कमी झालेली नव्हती. आणि मी हे सतत बघत आले, कारण मी इथे पुण्यात आल्यानंतर पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे भेंडी बाजार घराण्याचं शिक्षण घेत होते. आणि ती पण तेव्हा त्यांच्याकडे येत होती गायकी शिकायला. आणि त्यामुळे सारखंच आमचं भेटणं व्हायचं. गुरुजींच्या गुरुपौर्णिमेला आम्ही एकत्र असायचो. आणि त्यामुळे तेव्हापासूनच तिची गाण्यातली निष्ठा, गाण्यावरची निष्ठा माझ्या लक्षात येत होती. नंतर एक अत्यंत वेगळा प्रांत तिने निवडला, गझलचा. गझलचा अभ्यास करून त्याच्यात तिने PhD मिळवली. आणि नुसती उर्दू भाषा शिकली नाही, ती लिहायला पण शिकली. म्हणजे उर्दू तिला लिहायला पण येतं. ही जरा वेगळी गोष्ट आहे. नंतर उर्दू रचनांचा अभ्यास झाल्यामुळे गझलचे कार्यक्रम ती करायला लागली. आणि तिचा पहिला कार्यक्रम होता ये इश्क नहीं आसा, गालिब से फैज तक. आणि हा कार्यक्रम मी नुकताच तिचा बघितला. आणि तो किती सक्सेसफुल आहे किंवा किती उंचीवर आहे तेही मला कळलं. आणि त्या पाठीमागे तिचे किती श्रम आहेत शशिकलाचे तेही अगदी निर्विवाद आहेत. तिला गुरु अतिशय चांगले लाभले. एक तर पहिले किशोरीबाई, इतकं मोठं नाव दडपायला होईल असं आहे. नंतर जानोरीकर बुवा, नंतर पंडितांच्याकडे ती शिकली, नंतर छोटा गंधर्वांकडे ती शिकली. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्याकडे ती गझल पण शिकली, छोटा गंधर्वांकडे. आणि त्यामुळे तो सगळा पक्केपणा तिच्या गायकीमध्ये आला. आणि त्यामुळे विविध क्षेत्रात ती घोडदौड करायला लागली असं म्हणेन मी. पण काल जेव्हा फोन झाला आमचा, तेव्हा ती म्हणली की अगं, पण जितकं नाव मिळायला पाहिजे तितकं आणि जिथे पोचायला पाहिजे होते तितकी मी पोचले नाही, पण आहे त्याच्यात ती समाधानी आहे. मी म्हटलं अगं, ते आपल्याला करावंच लागतं. तू कॉलेजची सर्व्हिस करत होतीस, ते सांभाळून तू गाणं करत होतीस, त्यामुळे हे सगळं होणं अगदी स्वाभाविक आहे. पण जनमानसात तुझं नाव पक्क माहिती आहे, ही केवढी मोठी गोष्ट आहे. मी म्हटलं हे कुठून आलं तुझ्याकडनं, गाण्याचं इतकं हे कुठून आलं? तर मला म्हणली की माझे आजोबा आणि माझे वडील या दोघांच्याकडून ते आलं. आणि ते बालगंधर्वांच्या आणि यांच्या काळातले, म्हणजे त्यांच्या नाटकात ऑर्गन वाजवणारे. आणि तिच्या आजोबांकडून तिला आणखीन एक गोष्ट मिळाली, ती म्हणजे नोटेशन. अत्यंत उत्तम नोटेशन ती करते आणि अतिशय जलद गतीने करते. हे एक तिचं मी वैशिष्ट्य म्हणेन. नंतर तिच्या वडिलांकडनंही ती शिकली आणि चाली लावायला शिकली. वडील तिचे उत्तम चाली करायचे, त्यामुळे तो एक वेगळा असा ऐवज असं म्हणेन मी तिला मिळाला वडिलांकडून. आणखीन एक सांगायचं राहिलं, ती विणकाम भरतकाम पण
अतिशय उत्तम करते आणि मला वाटतं ती देणगी तिला आईकडून मिळाली बहुतेक. तर अशी ही शशिकला माझी मैत्रीण आहे, याचा मला खूप आनंद आहे आणि तिला परत एकदा शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद.